नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण येथील 22 वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिची वेदनादायी हत्या आणि तिच्या मृतदेहाची भयानक विटंबना करणारा क्रूर कर्मा दाऊद शेख याची 7 दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला 7 ऑगस्ट रोजी पनवेलच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं। माननीय न्यायाधीशांनी दाऊद शेख या नराधमाला आणखी 6 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। त्यामुळे 13 ऑगस्ट पर्यंत दाऊद पोलिसांच्याच निगराणीत राहणार आहे। या प्रकरणात अनेक बाबींचा उलगडा होणं अजून बाकी आहे। धारदार हत्यारानं यशश्रीच्या शरीरावर वार करून विटंबना करण्यात आली। त्यावेळी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांना तपासांती सापडलाय। मात्र यशश्रीचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा पुरावा या प्रकरणात मानला जातोय। अद्यापही यशश्रीचा मोबाईल शोधण्यात पोलीस असफल ठरले आहेत। येत्या काही दिवसात दाऊद शेख कडून आणखी काही माहिती मिळतीये, कोणते नवे खुलासे होत आहेत याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।